तिचं काम चालू आहे. जितेंद्र दादा कसे आहात आपण? तुम्ही हलकट आहेत सगळे, सगळे हलकट आहेत, मुद्दाम करता. कोमलताई, राणा दादा म्हणतोय हार्ट पाठवले. राईट. देवलेकर ताई हसतायत. आणि राणा दादा थोडीशी कणकण आहे हो मला. धन्यवाद. इंग्लिश ताई 4 दिवस झाले ताप येतोय. हो का? दवाखान्यात नाही गेले का तुम्ही? वातावरण पण आता बोगसच आहे खरं तर, तसं तर पाहिलं तर व्हायरल इन्फेक्शन चालू आहे खूप. काय झालं? ताप आला असेल बारीक अंगात जितेंद्र दादा. हो ना, तेच ना. चहा झाला का सर्वांचा? नाही रे, तू उठल्या झोपेतून, तुझा झाला असेल. आता माझा दाजी आल्यावर चहा दीपू. लाईव्ह मध्ये असलेल्या सर्वांना नमस्कार, रामकृष्ण हरी. आणि उषाताई म्हणतायत बाय ताई. बाय 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 उषाताई. संगीताताई नमस्कार. जितू दादा म्हणतात ताप येतो तरी पण मी नदीवर गेलो होतो व्हिडिओ घ्यायला. अरे बापरे, असं नका करू बरं का. वातावरण एकतर खूप खराब आहे, गारवा आहे खूप. जरी गेलं तरी कानाला वगैरे असं हे करून जात जा. आणि पाऊस पण चालू आहे ना, तर थोडी काळजी घ्या. काकू डोळ्यातून पाणी येऊन राहिलं, नको रडू, मी आलं. नाही येत. जितेंद्र दादा, एकदा ताप अंगात मुरला की लवकर जात नाही. हा ना, तेच ना, मला पण रडायला येतं लगेच. हो कोमलताई, पाहिलंय मी तुम्हाला पाहिलंय मी. आपलं जुनं आठवलं ना तर वाईट वाटतंच खरंच. सगळे मेंबर भारी होते पण कोणीच कोणात राहिलं नाही, त्याच्यामुळं तो थोडंसं एक आहे एक इमोशनल हे. पण असो, ठीक आहे, सोडून द्यायचं, पुढे चालायचं. आता अंग दुखत आहे का? हातपाय कणकण करतात. हो ना, ते होतं. अरे अंगात ताप मुरला ना की हातपाय कणकण करतात, अंग दुखतंय, सगळंच काही प्रॉब्लेम होतात. अंगात ताप येतोय. असं मुरतो. पाहिलं पोरगी काय म्हणते, अंगात ताप कसा मुरतो म्हणे. ओल्ड मेमरीज. हो ना, तेच ना, ओल्ड मेमरीज. शेतावर व्हिडिओ घ्यायला जायचं होतं पण अंग थरथर कापत होतं, पूर्ण पाण्यात बुडली आहे शेत. हा ना, नका जाऊ मग, नका जाऊ. आधी तब्येतीची काळजी घ्या. एकतर पाऊस आणि खूप बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालाय. म्हणजे ना, आमचा हा थोडा भाग सुटलाय बरं का, नाशिक पासून एवढा असा. आणि तिकडे औरंगाबादच्या खाली पूर्ण मराठवाड्याचा अर्धा भाग, विदर्भ नागपूरपर्यंत झालाय पाऊस. सोलापूर तिकडे सगळीकडेच झालाय. आणि इकडं पण नाशिक पासून वरती तिकडे म्हणजे ठाण्या मुंबईकडे खूप झालाय. ना आमचा हा मधला भाग सुटलाय थोडासा आहे, पण इतका नाही. इमोशनल, माणसं रडता लगेच. हो हो हो, मी इमोशनल आहे ना. कुठे राहतात? हर्षल दादा म्हणतात. दादा मी नाशिक मध्ये, तुम्ही कुठून आहात हर्षल दादा? जितेंद्र दादा, एक सांगू का? तुम्ही म्हणसाल की हा माणूस काय स्वतःला शाणा समजतो. सांगू का उपचाराबद्दल? मला मालेगाव. कोणतं मालेगाव? आमचं नाशिक मधलं मालेगाव का? इमोशनल रुपालीताई. हा ना, मुंबईला पण खूप पाऊस आहे. हो तेच ना संगीताताई, तिकडे आहे ना, नाशिक पासून ठाणे, कल्याण, मुंबई तिकडं पण खूप आहे. आणि इकडं ना औरंगाबाद पासून खाली म्हणजे जालना, बीड, असं तिरप इकडं पूर्ण पाऊस आहे. नांदेड तिकडं, बुलढाणा, नागपूर, अमरावती सगळीकडेच पाऊस आहे. आमचाच भाग थोडा सुटला आहे. म्हणजे झालं बरं का परवा, पण इतका नाही आमच्याकडे. असं बुरबुर वगैरे होती, असं जोराचा म्हणजे पूर वगैरे असं नाही, थोडाफार नॉर्मल पाऊस. मालेगाव, हे मालेगाव का जवळ आहे मग आम्हाला तर हर्षल दादा. हर्षल वाघ, हर्षल वाघ मालेगावचे आहेत का तुम्ही, का पाटण्याचे आहेत? से हाय, व्हेरी इमोशनल. हो हो, इमोशनलच आहे बाबा. मला जास्त रडायला वडिलांचे नाव काढलं. काय? मला जास्त रडायला वडिलांचे नाव काढले, विषय जरी निघाला तरी रडत आहे. हा हा हा, होते कोमलताई, वडिलांचा विषय काढला तर येते ना डोळ्यात पाणी. मी तर सगळ्याच बाबतीत इमोशनल आहे. फक्त मी असे एक अटॅचमेंट जर झाली ना एखाद्या माणसाबरोबर की हा, आणि त्याच्याबद्दल मला वाईटच वाटतंय. ते कपिल दादा काहीच दिवस सोबत होतो आम्ही, 4-5 महिने असेल फक्त, मला तर वाटतं आपले इथं जर म्हटलं तर. तरी ते कपिल दादा जाऊन आता वर्ष होत आलं आहे, जवळजवळ 7-8 महिने तरी झाले असं, तरी मला डोळ्यात पाणी येतंय त्यांच्या. असं म्हणजे त्यांच्याबद्दल जर आठवलं किंवा विचार केला किंवा काही जर विषय निघाला ना, तर मला पाणी येते डोळ्यात. आणि असंच इथं सुद्धा आता जर असं आजूबाजूला कोणी आपल्या असतंच ना, आता नातेवाईक म्हणा किंवा काय, तरी पण मला येतं. म्हणजे मी सगळ्यांमध्ये मला ते सगळे म्हणजे मला येतंय बाबा, येतं तर येतात, आता काय करणार. राणा दादा थांबा, ती आली की तिच्याकडे फोन देतो. अरे बापरे,